वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। बाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि असा हा फक्कड मलाईदार चहा असेल तर अजून काय हवं? करायला अगदी सोपा। तर आज आपण बघणार आहोत बासुंदी चहा म्हणजेच प्रेमाचा चहा। चला तर मग बासुंदी चहाची रेसिपी बघूया। तर बासुंदी चहा करण्यासाठी त्याचा आपण अगोदर मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चमचे इलायची घेतली आहे, अर्ध जायफळ घेतला आहे आणि 4 चमचे सुंठ पावडर घ्यायची आहे। जर सुंठ पावडर नसेल तर सुंठ बारीक कुटून मिक्सरमध्ये फिरवून घ्या, म्हणजे सुंठ पावडर तयार होईल। असं तिन्ही पदार्थ घेतल्यानंतर या तीनही वस्तूंना मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये फिरवल्यावर अशा प्रकारची पावडर तयार होते। आता यापासून बासुंदी चहा कसा करायचा ते बघूया। पातेल्यात 3 कप दूध घेतलेलं आहे। दूध घेताना शक्यतो म्हशीचं दूध घ्या, म्हणजे चहा चांगला घट्ट होईल। मी हे दूध अगोदर तापवून घेतलं आहे। आता या दुधाला पुन्हा थोडा वेळ उकळून घेऊया। दूध थोडंसं घट्ट झालं की त्यात 2 चमचे चहा पावडर टाकायची आहे आणि 2 चमचे साखर टाकायची आहे। साखर तुम्हाला गोड किती हवं त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता त्यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे बासुंदी चहाचा तो टाकायचा आहे 1 चमचा। आता या चहाला चांगलं उकळून घ्यायचं आहे। या चहाला चांगली उकळी फुटल्यावर मध्ये चमच्याने हलवायचं आहे, म्हणजे चहा चांगला उकळला जातो। तुम्ही बघू शकता त्याला मी कशा पद्धतीने हलवत आहे आणि चहाला रंगही किती सुरेख आलाय। चांगलं 4-5 मिनिटं हा चहा उकळून घ्यायचा आहे। आता हा चहा उकळला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आता आपला तयार आहे गरमागरम असा मसालेदार चहा। हा बासुंदी चहा एकदा नक्की करून बघा, पिऊन बघा आणि चहा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।